हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर संध्याकाळचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. संध्याकाळ झाली होती, 6:45 वाजले होते. अशी सहज बाहेर आले आणि प्रत्येक वेळेस संध्याकाळी अशीच बाहेर येते, 2 मिनिटासाठी विचार करते. एवढा गाड्यांचा आवाज असतो, एवढा गोंगाट असतो, बिलकुल शांतता नसती. पण एक विचार डोक्यात येतो की गेला, आजचा पण दिवस गेला. असं तुम्हाला वाटतं का? नक्की कमेंट करून सांगा. कारण की मला प्रत्येक वेळेस संध्याकाळ झाली ना, आणि जर असं मी टेरेसवर म्हणा किंवा बाहेर गॅलरीमध्ये म्हणा अशी उभी राहिले ना, तर माझ्या डोक्यात एकच विचार येतो की हा पण दिवस गेला. म्हणजे गेलेले दिवस आहेत ना, परत येणार नाही येतं. पण जे पुढचे दिवस आहेत ना, ते तर नवीन येणार येतं. पण जे गेलेले दिवस असतात ना, त्याच्यामध्ये आपल्या काही गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात. म्हणजे एवढा मोठा दिवस असतो आणि आपलं काही पण म्हणा, एखादं काम जरी राहिलं ना, तर असं हुरहुर वाटते, हां ते मी नाही केलं म्हणून. असं होतं. असं तुम्हाला पण होतं का? तर मला असं नेहमी होतं बरं का. असं एकही दिवस नाही आहे की माझ्या मनात हा विचार येत नाही की आज काहीतरी राहिलं बाबा, आता गेला पण हा पण दिवस निघून गेला. पटापट दिवस जातात निघून, नवीन दिवस येणार आहेत, आपल्याला नवीन काहीतरी करायला मिळणार आहे. पण जे गेलेलं असतं ना, ते वापस येत नाही, बरोबर ना? तर इथे मी छान असं रात्रीचं संध्याकाळची फरशी पुसून घेते, म्हणजे लादी पुसून घेते. आता मला इथं कमेंटमध्ये सांगू शकता की म्हणजे पुसायला पाहिजे की नाही पुसायला पाहिजे. कारण की जर संध्याकाळच्या वेळेत जर पुसून घेतलं ना, जे दिवसभराचे पाय असतात, म्हणजे सकाळी एकदा पुसते मी, पण जे संध्याकाळी मला सवय लागली आहे ना, की झाडू मारलं की जर वेळ असेल तर संध्याकाळी पुसून घ्यायचं. किचन तर मी हमखास पुसून घेते, कारण ते जे चिकचिक आणि चिडचिड असते ना, जे धूळ वगैरे असते ना, मला ती पायाला लागलं ना, मला लय कसं तरी होतं. मला असं नेहमी पाय धुवायला लागतात. मी जेव्हा पण आहे ना, आर्यनच्या पप्पाला वगैरे म्हणा किंवा माझ्या बाळाला म्हणजे आर्यनला पण म्हणा की सांगत असते, पाय पुस बाबा, पाय धु बाबा. तो म्हणतो सारखी पाय धू धू करतेस, पण मला अजिबात आवडत नाही. ते पाय जर बेडवर गेले ना, ते पायाचे निशाण छापतात आणि धूळ येतेच ना, त्याच्यामुळे मी काय करते, संध्याकाळी पण लादी पुसून घेते. छान असं किचन झाडून घेतलं, त्याच्यानंतर पुसून घेतलं आणि आता बाहेरचं झाडू राहिले. आणि बाहेरचं झाडताना काय झालंय, झाडू एकच ठेवलाय मी. म्हणजे काय होतं, ती समोरची जी फरशी आहे ना लादी, ती क्लीन आहे. त्याच्यामुळं घरात आणि बाहेर झाडायला ह्या झाडूनी काहीच म्हणजे वेगळा नाही केला आहे मी. एकाच झाडूने झाडते. आधी बाहेरचं झाडून घेतलं, तर संध्याकाळच्या वेळेस कधी कधी पुसते बाहेरचं, नाहीतर नाही पुसत, पण झाडू मात्र मारते. आणि इथे ना मस्त हॉल वगैरे झाडून घेतला. आता इथं पिना वगैरे काहीतरी खेळताना म्हणा किंवा माझ्याकडून म्हणा किंवा आर्यन खेळत असतो, असं पडलेल्या राहतात. म्हणून मग 2 पिना मला सापडल्या खरं तर. मग त्या मी उचलून ठेवल्या, कारण की जर पायात घुसली ना, तर खरंच खूप डेंजर काम होऊन जाईल. आता त्याच्या काही लक्षात येत नाही, खाली काय पडलंय काय, एवढं काय तो मला उचलू वगैरे लागत नाही किंवा नाही. आता तुम्ही इथं पाहू शकता, बेडवरती टॉवेल तसाच पडला आहे. म्हणजे तो जो आहे ना, तो खाट आहे खरं तर, कॉट काय बोलतो आपण. तर तिथं सगळं म्हणजे असं ठेवायचं आहे असं वाटतं नाही का. म्हणजे जे पण असेल ते येणार तिथं ठेवणार. अगदी मग चावी मी स्वतःसुद्धा तिथंच ठेवते सगळ्या गोष्टी. पण त्यानंतर उचलायचा एवढा कंटाळा येतो ना मला, मग ते मलाच आवरावं लागतं. आर्यन काय कधीच मग असं आवरू नाही लागत. त्याला खूप मनवावं लागतं, तेव्हा कुठं मग तो त्याच्या मनाने मग नंतर मग मूड असेल तर आवरू लागतो. असो, तो आला होता क्लासवरून आणि दप्तर तसंच ठेवलं होतं. मग मी त्याची पाण्याची बॉटल, दप्तर आणि सकाळचं टाय आणि ते जे आय कार्ड वगैरे असतं ते पहिलं ठेवून दिलं. त्याच्यानंतर समोरची गॅलरी आहे ही हॉलची, तर तिथे कपडे वाळू घालत असते. ते कपडे सगळे बाहेर काढले, कारण की दुपारी धुतलेले होते ते सगळे. मग घड्या मारून ठेवायच्या होत्या आणि सोफा वगैरे सगळं झटकून घेतलं, कारण की सगळं म्हणजे झटकावंच लागतं. सगळ्यात जास्त धूळ येते बाबा. मी तर धुळीने एवढी वैतागली आहे ना, अक्षरशः खूप जास्त वैतागली आहे. कपड्यांवर पण धूळ बसली जाते आणि मग म्हटलं आता प्रत्येक वेळेस तेच तेच तेच, तर काम तरी काय दाखवावं ना, तुम्ही पण बोर होणार. तर हे असे सगळे कामं असतात. मग असं क्लीन असा खाट आवरून घेतला. खाटाच्या खाली पण काही वस्तू अशा तशाच पडल्या होत्या. आणि खरंच जर खाटाखालच्या वस्तू दाखवल्या ना, तर तुम्ही पण घाबरून जाता आणि हुडा राडा आहे. कारण की जे पण दिसतं ना तिथंच ठेवायचं असतं, कारण की ते पूर्ण झाकून असतं ना. तर पण नेहमी आवरतो. आर्यनच्या पप्पांनी लास्ट टाईम मस्तच कॉट आवरून घेतला होता, खालच्या बाजूने झाडून पुसून व्यवस्थित ठेवलं झटकून. त्यांना खूप येतं बाबा असे कामं, खूप मदत करतात मला. देव करो त्यांची लवकर बदली हो आणि ते लवकर माझ्याजवळ येऊ, कारण की एकटीच्याने एवढं सगळं काम होत नाही आणि आर्यनकडे लक्ष देणं होत नाही. तर खूप जास्त गरज आहे, बस झालं आता. बाहेर बाहेर लवकर यायला पाहिजे त्यांनी. सगळं आवरता आवरता 7:30 वाजले होते, मला उशीर झाला होता. मग नंतर देवाला दिवा बत्ती करायला मी बसले. खरं तर आहे ना, संध्याकाळचा देवाला दिवा आणि अगरबत्ती आर्यनकडं म्हणजे असतं सगळं.
तुळशीचा दिवा पण आणि अगरबत्ती पण, असं म्हणजे त्याला सवयच लावलेली आहे. क्लासवरून आला की त्यांनी जेवढ्या रूम आहेत तेवढ्या क्लीन झाडून घ्यायच्या. त्याच्यानंतर मग त्यांनी तोंड हातपाय धुवायचे आणि त्याच्यानंतर देवाला दिवा, तुळशीला दिवा, अगरबत्ती असं करायचं. नेहमीचं त्याचं डेली हे रुटीन आहे. पण इथं तो खेळायला गेला होता क्लासवरून आल्याच्या नंतर, मग मलाच करायचं होतं. मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. नाही तर इतर वेळेस तोच करत असतो आणि मी फक्त पाया पडते. आणि सकाळच्या वेळेस त्याला घाई असती ना, म्हणजे मग त्याला सवय लावलेली मी तशी खरं तर. आणि सकाळच्या वेळेस त्याला घाई असते म्हणून मग ती पूजा सकाळची माझ्याकडे असते आणि आर्यनचे पप्पा असले की देवपूजा त्यांच्याकडे असते. आणि ज्यावेळेस सुट्टी असते ना त्यावेळेस आर्यन मस्त अशी पूजा करतो आणि त्याची पूजा खूप छान असते. एखाद्या दिवशी जेव्हा करल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर नक्की करल, जेव्हा तो करल तेव्हा. आणि एवढा सारा कुंकू, म्हणजे एवढं सगळं कुंकू तो देवावर टाकतो ना की विचारायलाच नको. देवांना पूर्ण आंघोळच घालून टाकतो, असं करतो. त्याला कळत नाही किती टाकायचं आहे किती नाही टाकायचं आहे असं. तर छान असं देवाला आणि तुळशीला दिवा वगैरे लावून झाला, मस्त असं पाया वगैरे पडले आणि त्याच्यानंतर दळण करायला लागले. आता तुम्ही म्हणाल की रात्रीचं दळण नाही करायचं, बरोबर आहे, हेच माझी मम्मी पण मला सांगती. पण खरंच ना, मला म्हणजे काय असेल तर असू माहिती आहे का, दिवसभरात वेळ असतो पण त्यावेळेस मूडच येत नाही की असं दळण करून घ्यावं, आता हे करायला पाहिजे, संध्याकाळी दळून आणायचे. आणि बघू आता सवय लावू की संध्याकाळच्या वेळेस नको हे कामं नाही करायला पाहिजे. पण इथे आहे ना मला पीठ संपलं होतं बाजरीचं, मग म्हटलं चला आता करूया दळण. बरेच दिवस झालेत, म्हणजे मी पहिली पण बाजरीची भाकरी खात होते खरं तर. मम्मीनी जेव्हा पण केली ना तिच्या हातची बाजरीची भाकरी मला खूप आवडते. खूप कडक आणि खूप छान करते ती, माझ्यापेक्षा भारी करते. माझ्या जरा जाड होतात भाकरी अजून पण, खरं तर मला जमतच नाही. पण मम्मीच्या हातची बाजरीची भाकरी खरंच खूप भारी होती. तर इथे आहे ना मी जवळजवळ डिसेंबर महिना, हो डिसेंबर महिन्यापासून आहे ना बाजरी आणि ज्वारी असं दोन्ही पण भाकरी खायला लागले. ज्वारी मी अजिबात खात नव्हते, तरी खाते आता. आणि बाजरीचं खात नाही याचं कारण असं होतं की मला मूळव्याधाचा खरंच त्रास आहे खूप जास्त, त्याच्यामुळं मी बाजरीची भाकरी खात नव्हते. पण आता इथे माझं वजन कमी होण्यासाठी बाजरी आणि ज्वारी या दोन गोष्टीचा खूप मोठा वाटा आहे. आणि खूप म्हणजे पोट पण लवकर भरते. एक जर भाकरी केली ना तर लगेच पोट पॅक होऊन जातं, फुल होतं. असं नाही होत की आता माझं पोट थोडंसं रिकामं आहे आणि अजून थोडंसं खाते, असं नाही होत. एक भाकरी केली ना पोट भरून जातं. खरं तर सकाळच्या वेळेस म्हणजे मी 10:30-11 वाजता थोडासा नाश्ता केला ना तर त्याच्यानंतर मग दुपारी खाल्लं तर खाते, नाही तर मग जे 11च्या दरम्यान जर उशीर झाला ना तर मग मी बाजरीची भाकरी आणि भाजी, पातळ भाजी, असं माझं 11-11:30 वाजता जेवण असतं. जो की मग सकाळी नाश्ता नाही केला तर. आणि नंतर मग मला दिवसभर भूक नाही लागत, अजिबात नाही लागत. मग 4-5च्या दरम्यान मी फुटाणे खाते असे एक वाटीभर, आणि मध्ये काहीच खात नाही बिलकुल. म्हणजे मला नाही भूक लागत, आणि लागलीच तर मग माझ्याकडे ऑप्शन असतं, एक तर पेरू असतो किंवा एक तर संत्रा असते. आणि मला संत्रा खूप जास्त आवडते. मी जेव्हा पण आणते ना तेव्हा 1 किलो 2 किलो घेऊन येत असते. मग नंतर पटकन आवरलं आणि गिरणीमध्ये गेले दळण टाकायला, आणि तोंड बांधून गेले होते, आहे तशीच गाऊनवर मॅक्सीवर गेले होते. 10 मिनिटात दळण दिलं त्यांनी, ओळखीचे आहेत, पटकन देतात, जास्त वेळ थांबवत नाही. नंतर घरी आले, दळण सोडलं आणि लगेच भाकरीच्या तयारीला लागले. मस्त अशी भाकरी बनवल्या. आणि भाजीसाठी आहे ना फक्त हरभरेच तळले होते, कारण की आर्यन गेला होता आजीकडे, तिकडून जेवण करून येणार होता, म्हणून मग माझ्यासाठीच बनवलं होतं, त्याच्यासाठी बनवलं नव्हतं. खरं तर लवकरच जेवण करत असते पण इथं उशीर झाला होता म्हणून पटापट उरकायला घेतलं. आणि हे मी थोडेच खाते सोबत सोबत, आणि डेली खाते, म्हणजे एका दिवसात खाते. हरभरे खूप चांगले असतात. नंतर मस्त अशी भाकरी मस्त बनवली, एकच बनवली, नंतर दूध आणि चटणी आणि मस्त काला करून मी जेवण केलं. मस्त छान असं जेवण माझं झालं. तर चला इथेच व्हिडिओ एंड करते, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत